Good morning, student. In Science and Technology part first, we have to see new topic. That is topic number 1, gravitation. In this gravitation topic, we have to study some point, that is a gravitation, Kepler's laws, acceleration due to gravity, force of the earth, free fall, circular motion and centripetal force, Newton's universal law of gravitation, and escape velocity. In this topic first, we have to see first point, that is a can you recall. You have to see in can you recall. First question here we have to given. What are the effects of force acting on an object? म्हणजे काय विचारले आपल्याला, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो याबद्दलची माहिती विचारली. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, वी ऑल नो अबाउट अ फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन. तर बॉल रेस कंडिशनला आहे आणि त्या रेस कंडिशनमध्ये असणाऱ्या बॉलला फ्लोअरवरनं आपण पुश केलं तर तो काय होतो, त्याच्यावरनं रोल्स ऑन होतो. दुसरं जर घेतलं, अ फोर्स कॅन स्टॉप, काय सांगितलं त्या ठिकाणी मुव्हिंग बॉडी. म्हणजे फोर्स काय करते, एखादी मुव्हिंग बॉडी असेल तर त्याला स्टॉप करते. मीन्स आपण इथे एक्झाम्पल देऊ शकतोय, रनिंग सायकल आहे, म्हणजे बायसिकल आपण घेतलं आणि बायसिकल ही चाललेली आहे त्या ठिकाणी, आणि मग ही मुव्हिंग बायसिकल आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, रेस कंडिशन आणायचं आहे. देन वी हॅव टू अप्लाय द, काय करणार आहे त्या ठिकाणी, वी अप्लाय द ब्रेक्स. म्हणजे वेन वी हॅव टू अप्लाय द ब्रेक्स ऑन दॅट ऑफ द बायसिकल, देन द बायसिकल्स विच इज मुव्हिंग कंडिशनची विच इज कन्वर्टेड इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी, इट इज इन द रेस कंडिशन. थर्ड वन विच इज टेकन एज अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. म्हणजे काय सांगितलं की फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपण सांगितलं, वेन ब्रेक्स आर अप्लायड टू अ मुव्हिंग बायसिकल. जर आपण ब्रेक दाबलं मुव्हिंग बायसिकलचं तर त्याचं स्पीड काय होते त्या ठिकाणी, हळूहळू कमी होते. म्हणजे काय होणार आहे, द ब्रेक शोज, म्हणजे इट स्पीड डिक्रीजेस ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन द ब्रेक शोज अँड रिम ऑफ द, काय सांगणार आहे त्या ठिकाणी, टायर. त्यानंतर फोर्थ वन आपण सांगणार आहे, फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द बॉडी. म्हणजे फोर्स काय करते त्या ठिकाणी, चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. हिअर वी हॅव टू टेकन an example that in uniform circular motion of a body, the direction of motion of the body keep on changing due to the applied force. म्हणजे इथं काय सांगणार आहे, एक समान वेगामध्ये जर त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी असेल, त्याची डायरेक्शन आपल्याला चेंज करायचं असेल तर ते काय करणार आहे, आपण त्याचा अप्लाइड फोर्स करून त्याचं आपण त्या ठिकाणी डायरेक्शन चेंज करू शकतोय. देन सांगितलं, फोर्स कॅन चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. म्हणजे फोर्स आपण जर अप्लाय केलं तर त्याचं स्पीड आणि डायरेक्शनसुद्धा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी, मोशन ऑफ द बॉडीचे चेंजेस करू शकतोय. आता इथे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, फेन अ बॉल बोल्ड बाय अ बॉलर, म्हणजे बॉलरनं बॉल काय केलेलं त्या ठिकाणी टाकला आहे, इज हिट बाय द, काय येणार आहे त्या ठिकाणी, बॅट्समन. म्हणजे बॅट्समनला त्याला हिट केला तर तिथं काय सांगणार आहे, देअर ऑकर्स अ चेंज इन द स्पीड ॲज वेल ॲज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द, काय सांगणार आहे त्या ठिकाणी, बॉल. म्हणजे बॉलरनं जो बॉल टाकलेला आहे बॅट्समनकडं आणि बॅट्समननं परत तो काय केला आहे त्या ठिकाणी, परत त्याला त्या ठिकाणी पुश केलेला आहे, त्यावेळेला बॉलरनं टाकलेल्याचा जो स्पीड असेल तो स्पीड आणि प्लस त्याला बॅट्समननं जे त्याला पुल केल्यानंतर किंवा पुश केल्यानंतर त्याच्यावर असणारं स्पीड, हे त्याचं काय होणार आहे त्या ठिकाणी, चेंजेस होत जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू सीन दॅट व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार त्या ठिकाणी माहिती आहे. We also know the forces, that is first force we have to know here, gravitational force. Gravitational force म्हणजे आपण मराठीत त्याला गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतो. म्हणजे दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द, काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, अर्थ आणि मून. म्हणजे अर्थ आणि मूनमध्ये असणारे जे फोर्स आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. अनदर फोर्स वी ऑल्सो नो दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, तर धीस फोर्स अरायजेस ड्यू टू द, काय येणार आहे त्या ठिकाणी, चार्जेस म्हणजे वन चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि अनदर चार्ज काय असतो, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि मग दोन चार्जेसमध्ये असणारे जे चार्ज पार्टिकल्समध्ये असणारे जे फोर्स आहे, म्हणजे द फोर्स बिटवीन टू चार्ज पार्टिकल्स विच इज काय सांगणार आहे आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अनदर टाईप ऑफ द फोर्स वी नो दॅट इज अ न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर फोर्स आपल्याला बघायचं असेल तर हे कुठं आपल्याला बघायला मिळतंय, द फोर्स बिटवीन अ प्रोटॉन अँड, काय सांगितलं त्या ठिकाणी, न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. आपण घेतो ॲटम घेतला तर हे न्यूक्लियस असते आणि इन दिस न्यूक्लियस प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट. आणि मग फोर्स बिटवीन दिस प्रोटॉन आणि न्यूट्रॉन विच इज नोन ॲज, काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, न्यूक्लिअर फोर्स. थर्ड क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क,
व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपल्याला काय माहीत आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स आपण म्हणतो. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे पूर्ण विश्वामध्ये त्याचा आपल्याला त्या ठिकाणी इफेक्ट जाणवतो. म्हणजे दॅट इज इट्स ॲट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्समध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूंच्या मध्ये ते बल आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. हे आम्ही कोणाच्या बाबतीत सांगू शकतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Then here we have to see that we have seen in the previous standard gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजे फक्त पृथ्वीवरचेच दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्येच असते असं नाहीये. युनिवर्स म्हणजे विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट आपण घेतले तर त्यांच्यामध्ये हे फोर्स आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. लेट अस नाऊ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आणि देअरफॉर हिअर वी हॅव टू सीन फर्स्ट पॉईंट that is the काय येणार आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन. therefore here we have to written first point gravitation. what is mean by gravitation? ग्रॅव्हिटेशन म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. मग इथं सांगितलेलं आहे ॲज वी हॅव लर्न द फेनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंदाचं जे फळ होतं ते सफरचंदाचं फळ पाहिल्यानंतर त्यांना हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलाय असं आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आता हे करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न आले. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड and not at an angle to the vertical. Why do they not fly off in horizontal direction? म्हणजे त्यांना असं पडलं की हे जे सफरचंदाचं फळ आहे हे खाली सरळ खालीच का पडलं, तिरकं का पडलं नाही, किंवा क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हटलेलं आहे तिला आपण काय म्हणणार आहे क्षितिज समांतर रेषेत का ते गेलेलं नाही. हे सगळे प्रश्न या ठिकाणी सर आयझॅक न्यूटन या ठिकाणी पडलेले आहे. देन आफ्टर मच थॉट ही केम द कन्क्लुजन दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे याच्यावर त्यांनी खूप विचार केला आणि खूप विचारांती त्यांना असं जाणवलं किंवा त्यांनी एक कन्क्लुजन काढलं त्याच्यावरनं की अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे सफरचंदाच्या फळाला ती पृथ्वी काय करत होती स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित करत होती. अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे त्याची डायरेक्शन सुद्धा कशी होती टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ या पद्धतीनं होती. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically काय सांगितले त्या ठिकाणी डाऊनवर्ड. म्हणजे या ठिकाणी हा आपला अर्थ सरफेस जर आपण घेतला तर हे वरनं जर पडत असणार हा अर्थचा सेंटर आहे. ह्या अर्थच्या सेंटरकडं ते ॲपल काय झालेलं आहे त्या ठिकाणी फॉलोअप त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच हे ॲपल फॉल्स होत असताना कसं पडलं व्हर्टिकली काय झालं त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पडलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर दाखवलेली आहे कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी मून. आता हे एक्झाम्पलमध्ये आम्हाला काय दिसतंय तर फिगर शोज अन ॲपल ट्री ऑन द अर्थ. द फोर्स ऑन अन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये काय दिसतंय की या ठिकाणी आकृतीमध्ये एक या ठिकाणी ॲपलचं झाड या ठिकाणी दाखवलेलं आहे. इथं ॲपल आहे त्या ठिकाणी ह्याला ॲपल लागलेले आहेत आणि ह्या ॲपलच्या झाडाच्या इथं जर बघितलेलं आहे हे ॲपल काय व्हायला त्या ठिकाणी फॉल्स व्हायला लागले. हे ॲपल या ठिकाणी फॉल्स व्हायला लागले. आता हे ॲपल फॉल्स होत असताना कुठं फॉल्स झालं तर या ठिकाणी दाखवत असताना दाखवलं इथं आपली अर्थ दाखवलेली आहे. दिस इज द अर्थ. आणि ह्या अर्थवर फॉल्स होत असताना ते काय झालं त्या ठिकाणी फॉलोइंग ॲपल. म्हणजे हा जो आहे आपला कोण आहे त्या ठिकाणी फॉलोइंग ॲपल आहे. आणि हे फॉलोइंग ॲपल फॉल डाऊन होत असताना व्हर्टिकली कसं झालं त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तो काय झालेला आहे त्या ठिकाणी पडलेला आहे. फिगर शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलंय फिगर शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून दाखवले. मग पुन्हा पुस्तकामध्ये आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे की या ठिकाणी हा जो आहे इट इज द मून दाखवलेला आहे आणि या ठिकाणी जी दाखवलेली आहे आपली ती कोण आहे आपली सांगितलेली पद्धतीनं अर्थ आहे. आता मून आणि अर्थमध्ये सुद्धा ते फोर्स आहे आणि मग इथं जे फोर्स ॲक्ट झालेलं आहे
ते फोर्स कुठला आहे आपलं त्या ठिकाणी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ॲक्टिंग बिटवीन द मून अँड द काय सांगितले त्या ठिकाणी, अर्थ त्या ठिकाणी सांगितले. न्यूटन्स थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट्स on an acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also acts on object at even greater height सांगितलेले. म्हणजे काय सांगितलं, न्यूटनने या ठिकाणी विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त केले असेल तर ते सफरचंदातून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असणाऱ्या ज्या चंद्रासारख्या वस्तू ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ॲक्ट होत असेल काय, म्हणजे ॲट इवन ग्रेटर हाईट मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक फॉर एक्झाम्पल द मून. म्हणजे चंद्रावर सुद्धा अशा प्रकारचं वस्तूवर अशा पद्धतीचं फोर्स प्रयुक्त होत असेल का, हा प्रश्न आलेला आहे त्यांना. आणि मग त्यांनी म्हटलं कॅन इट ॲक्ट ऑन इव्हन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. प्लॅनेट्स म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्या ठिकाणी ग्रह म्हणतो. सूर्य असेल, ग्रह असेल, चंद्र, अधिक दूरवरच्या खगोल वस्तूवरही त्या ठिकाणी याचा प्रयुक्त बल होत असेल का, किंवा हे प्रयुक्त होत असेल का, असा एक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी जो घेणार आहे, इट इज द काय आहे त्या ठिकाणी, फोर्स अँड मोशन. वी हॅव टू लर्न दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द काय सांगितलं त्या ठिकाणी, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे आपण जर बघितलं एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत जर बदल घडवून आणायचा असेल तर बदल घडवून आणण्यासाठी त्यावर आपल्याला काय करावं लागतंय, बल प्रयुक्त करावं लागतंय असं आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे फोर्स इज नेसेसरी टू चेंज द काय सांगितलंय, स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. देन हिअर वी हॅव टू सी दॅट इन केस ऑफ द कॅन यू रिकॉल, हिअर वी हॅव टू आस्क द न्यूटन्स, व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. Here we have to see Newton's 3 laws of the motion. First Newton's laws of motion आपण सांगितलं आहे, ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, मोशन सांगितलेलं आहे अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड अनबॅलन्स्ड किंवा अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन इट. म्हणजे न्यूटनच्या पहिल्या नियमात काय सांगितलं होतं त्या ठिकाणी की ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट रेस्ट. म्हणजे ती ऑब्जेक्ट जे असेल रेस्ट कंडिशनला असेल तर ती रेस्ट कंडिशनला राहणार आहे, ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन असेल म्हणजे ती जर सरळ रेषेमध्ये मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहणार आहे. त्या त्यांच्या वस्तूची त्यांची स्थिती जी आहे, म्हणजे रेस्ट कंडिशनला असणाऱ्याला मोशनमध्ये आणायचं आहे आणि मोशनमध्ये असणाऱ्यानं आपल्याला जर रेस्ट कंडिशनला आणायचं असेल तर वी हॅव टू अप्लाय काय करायला लागणार त्या ठिकाणी, एक्सटर्नल फोर्स ऑन दॅट ऑफ द बॉडी. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ काय सांगितलं होता, मोशन. Then we have to see the Newton's second law of motion. That is the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, F is equal to ma. मीन्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, फोर्स. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण सांगतो. मोमेंटम वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं होतं, पी सांगितलं होतं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, अप्लाइड फोर्स. म्हणजेच आपण एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणू शकतो तर त्या ठिकाणी पी म्हणत होतो. आणि मग हे जे मोमेंटम आहे ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ दॅट ऑफ द फोर्स. आणि मग ह्याच सूत्रावरनं आम्हाला काय मिळालं होतं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनवरून एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला होता. देन आपण तिसरा लॉ जो घेतलेला आहे, तिसरा लॉ सगळ्यांनाच माहिती आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तो काय सांगितलं आहे, एव्हरी ॲक्शन हॅज काय सांगितलं त्या ठिकाणी, अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे काय असतात, परस्परांच्या विरोध असतात, मात्र ते ॲक्ट होत असताना सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी ते त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतात. देन हिअर इन सेकंड पेज वी हॅव टू नो अबाउट द इंट्रोडक्शन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी, सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642-1727 was one of the greatest scientists of recent time. He was born in England. He gave his laws of motion, equation of motion, and theory of gravity in his book Principia. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. However, the reason why planets move in the way described by the Kepler's law was not known. Newton, with the theory of gravity, मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ. सर आयझॅक न्यूटनचा जन्म जो आहे
त्यांचं सांगितलेलं आहे 1642 to 1727. त्यांचा जो आहे तो जर्न इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी झाला होता आणि त्यांनी आपल्याला लॉज ऑफ मोशन असेल, इक्वेशन ऑफ मोशन असेल, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे हे सांगितलेलं आहे आणि हे त्यांनी सगळं एका प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये सगळं मांडलेलं आहे. हे पुस्तक लिखाण करायच्या अगोदर त्यांना प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत केपलर हे एक सायंटिस्ट होते. केपलर्सनी या ठिकाणी 3 लॉज या ठिकाणी सांगितलेले होते प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत आणि मग ते जे 3 लॉज आहेत केपलरचे ते जे आहेत ते डिस्क्राईब किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर थेरी जी आहे ती थेरी कोणी लिहिली तर ते मॅथमॅटिकली प्रूव्ह हे आमच्या कोणी केलेले आहेत त्या ठिकाणी न्यूटननी त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून न्यूटन विथ दिस थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड काय सांगितलं त्या ठिकाणी केपलर्स लॉ. इन ॲडिशन टू दिस न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग सांगितलेलं आहे. आता इथं एवढ्या बाबतीतच थांबलेलं नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी आपण जे सांगितलं लॉज ऑफ मोशन असेल, इक्वेशन ऑफ मोशन असेल, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी असेल, एवढ्या बाबतीतच त्यांचा अभ्यास नव्हता, स्टडी नव्हता. तर त्यांनी जो स्टडी केलेला आहे तो स्टडी त्यांनी लाईटच्या संदर्भात केलेला होता, त्यानंतर हीटच्या संदर्भात केलेला होता, साऊंडच्या संदर्भात केला होता. लाईट म्हणजे प्रकाशाच्या बाबतीत होता, हीट म्हणजे उष्णतेच्या बाबतीत होता, साऊंड म्हणजे ध्वनीच्या बाबतीत होता आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं संशोधन त्या ठिकाणी केलेलं आहे किंवा रिसर्च त्या ठिकाणी केलेलं आहे. ही इन्व्हेन्शन अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स दिस इज कॉल्ड एज काय म्हटलेलं त्या ठिकाणी कॅल्क्युलस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये जी कॅल्क्युलस ही ब्रँच आहे त्या ब्रँचचा शोध सुद्धा कुणी लावलेला या ठिकाणी न्यूटनने या ठिकाणी लावलेला आहे. ही वॉज रेंजिंग ॲप्लिकेशन्स ऑफ फिजिक्स अँड काय सांगितलंय मॅथमॅटिक्स. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तर मोशन अँड सेंट्रीपेटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन म्हटल्यावर तुम्हाला दिसणार सर्क्युलर मोशन म्हणजे गोलाकार. आपण आपल्या घरामध्ये असणारा फॅन जो चालू असतोय तो आपण काय म्हणणार आहे सर्क्युलर मोशनमधलं एक्झाम्पल म्हणणार आहे. सायकलचं चाक आपण जर घेतलं ते गोलाकार फिरत असते. इट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ द काय म्हणणार आहे आपण सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घेणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲटम आपण घेतला तर ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतोय आणि या न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन आहेत, त्या प्रोटॉनच्या भोवती रिव्हॉल्व होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत. इट इज अन ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द कोणाचं येते त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनचं. मग पुस्तकामध्ये तुमचे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. एक पर्सन आहे आणि त्यानं काय केलं आहे, एक त्याच्या हातामध्ये स्ट्रिंग आहे, दोरी आहे आणि दोरीच्या एका टोकाला काय केलेलं या ठिकाणी स्टोन बांधलेलं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जे एक्झाम्पल माहिती आहे गोफणीचं आपण म्हणतो त्या पद्धतीनं. तर ही स्ट्रिंग आपण घेतली, ही दोरी आहे, दोरीचं टोक एक त्याच्या हातात आहे. ही मोशन आहे ती कसली मोशन सांगितलं त्या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तो फिरायला गेला. आता इथं फिरत असताना ह्या वेगानं तो त्या ठिकाणी फिरा म्हणजे त्याचं स्पीड काय असेल ते तिथं सांगितलं. ही फर्स्ट द स्टोन टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ज अलॉंग काय सांगितलं त्या ठिकाणी सर्क्युलर ॲज शोन इन फिगर. म्हणजे इथं जसं दिसतोय तसं त्याला काय करायचं त्या ठिकाणी मूव्ह करायचं आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी स्टोन. दुसरं काय फोर्स आपण त्याच्यावर अप्लाय केलंय का. इन विच डायरेक्शन इज द फोर्स ॲक्टिंग, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द स्टोन. आता इथं जर बघितलं ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग, म्हणजे जोपर्यंत ती स्ट्रिंग आपल्या हातामध्ये आहे तो दोरा आपल्या हातामध्ये आहे, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. म्हणजे हा स्टोन जो आहे तो कुठं असणार आहे त्या ठिकाणी टुवर्ड्स अस असणार आहे. दॅट इज टुवर्ड द काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सर्कल सांगितलं आहे. अँड अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट, म्हणजे हा काय असणार आहे टुवर्ड्स द सेंटर आपण घेतलेला आहे आणि ह्याच्यावर अप्लाइंग अ फोर्स काय सांगितलं त्या ठिकाणी ऑन इट. इन दिस केस आता जर बघितलं की द फोर्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग इन दिस केस, आपल्याला काय केलं समजा मी इथली जी दोरी आहे ही जोपर्यंत दोरी माझ्या हातामध्ये आहे मी फिरवा लागलेला आहे तिथं फोर्स मी अप्लाय केलेला आहे ते तो कुठल्या मोशनमध्ये झाला सर्क्युलर मोशनमध्ये फिरायला लागला. का तर हा स्टोन जो आहे तो मुव्हिंग टुवर्ड्स काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग, म्हणजे आपलं बोट आहे त्याच्याकडे टुवर्ड्स द सेंटर आहे आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असल्यामुळे तो काय व्हायला लागला त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये त्या ठिकाणी मूव्ह व्हायला लागलेला आहे. पण विचारलं तर फोर्स स्टॉप, जर आम्ही फोर्स काय केलं स्टॉप केलं. फोर्स स्टॉप करायचं म्हणजे काय, ही दोरी आपल्या हातातून काय झाली त्या ठिकाणी निसटली. आता ही जर दोरी आपल्या हातातून निसटली तर वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द काय सांगितलं त्या ठिकाणी सर्कल. म्हणजे आपल्याला जर बघितलं इथून आपण जर इथं दोरी सोडली
तर ह्या ठिकाणी जो असणार आहे, जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा ऑब्जेक्ट असेल तर हा टँजंट आपल्याला इथं मिळणार. म्हणजे समजा जर ऑब्जेक्ट माझा इथं असेल तर या ठिकाणी हा जो स्टोन आहे तो स्टोन काय होणार आहे त्या ठिकाणी टँजन्शियल. टँजन्शियल म्हणजे आपण काय म्हणतो 90 डिग्री, म्हणजे स्पर्शिक आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं तो काय होणार आहे त्या ठिकाणी रिलीज होणार आहे. ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. आता फिगर दुसरी जी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण मागच्या वर्षी एक एक्झाम्पल बघितलेलं होतं की 5 रुपी कॉइन केप्ट ऑन रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाइज ऑफ द डिस्क अलॉंग द टँजंट टू द डिस्क. म्हणजे आपण 5 रुपयाचं एक नाणं घेतलंय आणि ते रोटेटिंग सर्क्युलर डिस्कवर ठेवलेलं आहे. तर ते सर्क्युलर डिस्कवरनं, म्हणजे ही जी सर्क्युलर डिस्क असेल ही डिस्क चालू आहे आणि याच्यावर आपण इथं काय ठेवलेलं नाणं ठेवलेलं आहे. जसजसं तुमच्या ह्या डिस्कला रोटेशन प्रोड्यूस होत जातील तसं तुमचं नाणं काय होणार आहे अशा पद्धतीने हे टँजन्शियली या ठिकाणी काय होणार आहे बाहेर पडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगत असताना जे सांगितलं फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द काय सांगितले सर्कल. दिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलंय त्या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स असं म्हटलंय. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्सचा अर्थ काय सांगितलं डिरेक्टेड टुवर्ड्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर सांगितलंय. टुवर्ड्स द सेंटर म्हणजे त्याला नाव काय देणार आहे सेंट्रीपेटल. जर आपण घेतलं तर सेंट्रीपेटलला म्हणजे काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी सिकिंग म्हणणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे टुवर्ड्स द सिकिंग किंवा त्याला सेंटर सिकिंग असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू काय करणार आहे त्या ठिकाणी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी सर्कल येणार आहे बिकॉज ऑफ दिस काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स. म्हणजे जर तिथं सेंट्रीपेटल फोर्स असेल तर ऑब्जेक्ट काय करणार आहे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्येच त्या ठिकाणी मूव्ह होणार आहे. सेंट्रीपेटल म्हणजे काय द फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑफ द स्टोन विच इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे इथं अर्थ महत्त्वाचा लक्षात कुठला ठेवायचा आहे त्या ठिकाणी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे टुवर्ड्स द सेंटर आपण घेतला. टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंटरकडे त्याला काय करणार आहे तो खेचणार आहे आणि सेंटरकडे खेचल्यामुळं त्याची मोशन कशी राहणार आहे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये तो त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून त्या फोर्सला आम्ही कसलं म्हटलंय सेंट्रीपेटल फोर्स म्हटलंय किंवा सेंटर सिकिंग असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मून हा काय आहे त्या ठिकाणी नॅचरल सॅटेलाइट हा अर्थच आहे. गोज राऊंड इट इन अ डेफिनाइट ऑर्बिट. होत असताना सुद्धा आपण काय सांगणार आहे या ठिकाणी आमची अर्थ असेल या अर्थच्या सभोवताली हा जो आहे म्हणजे ह्या अर्थभोवती या ठिकाणी कोण रिव्हॉल्व व्हायला आहे आमचं त्या ठिकाणी मून रिव्हॉल्व व्हायला आहे. आता मून रिव्हॉल्व होत असताना तो काय होणार आहे त्या ठिकाणी डेफिनाइट ऑर्बिट म्हटलेलं आहे. म्हणजे फिक्स त्यांची ऑर्बिट कक्षा आहे त्या कक्षेभोवती तो फिरायला लागलेला आहे. द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी इट्स स्पीड कॉन्स्टंटली काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस ड्युरिंग इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी मोशन. म्हणजे त्याचं पृथ्वीभोवती तो फिरत असताना त्याची डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे ॲज वेल ॲज त्याचं स्पीडसुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली चेंजेस होणार आहे. मग आपल्याला परत एक प्रश्न विचारला डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. म्हणजे हा मूनवर कॉन्स्टंटली एक फोर्स ॲक्ट होत असते काय. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. म्हणजे त्याची डायरेक्शन कुठली असेल. हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट. जर अशा पद्धतीचं फोर्स त्याच्यावर ॲक्ट झालंच नाही तर त्याची मोशन कशी असेल. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. म्हणजे जसं आपण सांगितलं की अर्थच्या भोवती मून जसं फिरत असतोय त्याच पद्धतीनं सनच्या भोवतीचे सगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत असतात. ते कशा पद्धतीनं मूव्ह होतात त्या ठिकाणी. इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. याच पद्धतीचं फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतंय काय आणि व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. म्हणजे त्याची डायरेक्शन काय असेल. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरनं आपण सांगू शकतोय की द मून अराउंड द अर्थ देअर मस्ट बी अ काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून सांगितले आणि द फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट्स द मून टुवर्ड्स द काय सांगितले त्या ठिकाणी इट्स सेल्फ. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इट्स सेल्फ सांगितलेलं. म्हणजे इथं काय सांगितलं मून जो आहे टू गो अराउंड द काय सांगितले अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स. म्हणजे तिथे एक प्रकारचं त्या ठिकाणी फोर्स आहे हे विच इज एक्झर्टेड ऑन द मून. ते मूनवर ॲक्ट झालेलं आहे किंवा एक्झर्ट झालेलं आहे आणि द फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ. म्हणजे जे फोर्स ॲक्ट झालेलं आहे अर्थ आणि मूनमध्ये त्यामुळे तो मून अट्रॅक्ट कुठं व्हायला आला त्या ठिकाणी टुवर्ड्स द इट्स सेल्फ त्या ठिकाणी म्हणजे अर्थकडे अट्रॅक्ट व्हायला. सिमिलरली जसे आपण सांगितलं की सूर्यमाला आपण जर घेतली तर ह्या सूर्यमालेमध्ये सुद्धा
सगळे जे प्लॅनेट्स आहेत, सगळे ग्रह जे म्हणतो आपण, त्या सूर्याभोवती त्या ठिकाणी रिव्हॉल्व होत असतात. रिव्हॉल्व होत असताना ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. आणि हे रिव्हॉल्व होत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे सनमध्ये आणि ते असणारे प्लॅनेट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं काय आहे त्या ठिकाणी फोर्स आहे. आणि म्हणूनच हे प्लॅनेट्स त्या ठिकाणी इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये म्हणजे आपण म्हणत असताना सर्क्युलर मोशनमध्ये त्या सनभोवती काय होत असतात त्या ठिकाणी रोटेट त्या ठिकाणी होत असतात. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सी दॅट इज द केपलर्स लॉ. मगाशी आपण सांगितलं की न्यूटननी जे लॉ सांगितलेले आहेत 3 लॉज, तर हे लॉज जे आहेत प्लॅनेटरी मोशन बाबतीत ते पहिल्यांदा कुणी सांगितलं, तर पहिल्यांदा जे सांगितलं ते केपलर्सनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्वड बाय ॲस्ट्रोनॉट सिन्स एन्शंट टाईम बिफोर गॅलिलिओ. All observation of the planet position were made with naked eyes. By the 16th century, a lot of data were available about planetary position and motion. John Kepler studied this data. म्हणजे प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत प्रत्येकाची वेगवेगळी निरीक्षण जे आहे त्याच्यामध्ये जर 16th सेंचुरीमध्ये आपण बघितलं, जो डाटा आपल्याला अवेलेबल झाला तो कोणी सांगितला त्या ठिकाणी केपलर या सायंटिस्टने सांगितलेला आहे. ही नोटीस दॅट मोशन्स ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज. ही स्टेटेड 3 लॉज ऑफ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि मग ह्याचा स्टडी करत असताना त्यांनी 3 लॉज सांगितलेले आहेत प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत. आणि त्या लॉजलाच आपण काय म्हणणार आहे, दीज लॉज आर नोन ॲज केपलर्स लॉ आणि विच आर गिवन बिलो. त्यातला आपण जर घेतला की केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे, हा फर्स्ट लॉ विच इज बिलॉंग्स टू कोणाच्या बाबतीत येतो, त्या ठिकाणी ऑर्बिटच्या बाबतीत येतोय. जर आपण बघितलं की तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती अशी काढून दाखवलेली आहे. ह्या पुस्तकातल्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर इथं सन दाखवलेला आहे. म्हणजे सन विच इज ॲट 1 काय दिलं आहे त्या ठिकाणी फोकसमध्ये. आता इथं जो आहे एक प्लॅनेट दाखवलेला आहे. हा प्लॅनेट आपल्याला जे या ठिकाणी दिसतोय त्या प्लॅनेटला नाव त्यांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी ए असं नाव दिलेलं आहे. म्हणजे हा प्लॅनेट ई आहे. इथून जर समजा तो कुठे गेला, बी या पोझिशनपर्यंत गेला. म्हणजे आता आपण इथून ही आकृती काढूया. हा ए टू बी म्हणजे हा काय केला, एवढा डिस्क्राईब्ड एरिया केलेला आहे. म्हणजे ही त्याची काय झाली त्या ठिकाणी आर्कच आहे. आता हे डिस्क्राईब्ड आर्क करत असताना हा पोझिशन आपण एक घेऊया त्या ठिकाणी. परत तो तिथंच थांबेल का, नाही. परत तो कुठे गेला, समजा इथं गेला, जे आपण दुसरी आकृती काढली इथं अशी. हा पोझिशन काय घेतली, सी डी घेतली. तोच आपण नाही घेतला, परत जर आपण इकडे घेतलं तर हा पोझिशन आपल्याला इथं मिळाली. हा ई एफ घेतला. म्हणजे प्लॅनेट्स काय आलेले त्या ठिकाणी मूव्ह आलेले. म्हणजे ह्या पहिल्या कंडिशन असेल किंवा आपण या ठिकाणी ही जी घेतलेली आहे ही दुसरी कंडिशन असेल किंवा ही काय घेतली त्या ठिकाणी तिसरी कंडिशन घेतली. म्हणजे काय सांगितलं, हा सन आहे. सनला आपण काय म्हणू या ठिकाणी यस असं नाव देऊया. हा सन आहे. ह्या सनच्या भोवती आपण काय सांगितलं, प्लॅनेट्स त्या ठिकाणी रिव्हॉल्व व्हायला लागलेले आहेत. आणि रिव्हॉल्व होत असताना कुठवर झाले आहेत, ऑर्बिटमध्ये झाले आहेत. म्हणून पहिला पॉईंट काय सांगितलं, केपलर्स फर्स्ट लॉ जो आपल्याला सांगितलेला आहे तो ऑर्बिटशी रिलेटेड आहे. आणि म्हणून सांगितलंय द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट 1 ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी फोकाय. म्हणजे आपल्याला हे जे नेचर दिसायला हे कसलं आहे, इलिप्टिकल नेचर आहे. आणि हे इलिप्टिकल नेचरमध्ये सगळे प्लॅनेट्स त्या ठिकाणी रिव्हॉल्व व्हायला लागले. मात्र सन कसा झाला आहे, सेंटरला आहे का नाही, ॲट 1 ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी फोकाय. आणि ह्याला आपण न्यूटन्स काय म्हणतो त्या ठिकाणी फर्स्ट लॉस म्हणून. म्हणजे फिगरमध्ये जर बघितलं, ही जी आहे ती इलिप्टिकल ऑर्बिट आहे. सन जो आहे तो बरोबर सेंटर नाही, हा ॲट 1 ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फोकायला सांगितलेलं आहे. आणि त्या सनची पोझिशन जी आहे ते आपण इंडिकेट बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी येस सांगितलं. त्यानंतरचा जो आहे सेकंड लॉ आपण असं म्हणणार आहे, केपलर सेकंड लॉ. आता केपलर सेकंड लॉ काय सांगतोय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी सन स्वीप्स आउट किंवा सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. परत एकदा बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. जे लाईन जॉईनिंग द काय सांगितलं हा सन अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी प्लॅनेट. स्वीप्स आउट स्वीप सांगितलेलं आहे इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ द टाईम. म्हणजे काय सांगणार आहे, आता इथं आपल्याला आकृतीत जर दिसलं हे डिस्टन्स एक आम्हाला काय दिसतंय, ए बी एक डिस्टन्स दिसते. इकडे एक कोणतं दिसतंय त्या ठिकाणी सी डी दिसते. हे ए बी आणि सी डी काय आहे त्या ठिकाणी डिस्टन्स. मग मी सांगितलं प्लॅनेट जो आहे ए पासून बी पर्यंत गेला म्हणजे याने इथून इथंपर्यंत हे काय केलं, डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे हे ए बी हे डिस्टन्स कव्हर केलं. सिमिलरली आपण जर प्लॅनेट इथं सीच्या ठिकाणी असता तर त्यानं काय केलं, सी पासून डी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलेलं. म्हणजे ए बी आणि सी डी हे जे डिस्टन्स कव्हर्ड सांगितलेलं आहे बाय द काय सांगितलं प्लॅनेट इन इक्वल टाईम.
म्हणजे टाइम तिथं कसं असणार इक्वल. दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्ट्स फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय द काय सांगितले बी आणि डी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्लॅनेट सुरुवातीला ए ठिकाणी होता, ए पासून तो कुठे गेला बी पर्यंत गेला. सिमिलरली इथं सांगितले प्लॅनेट पहिल्यांदा सी पोझिशनला होता, तिथून तो कुठे गेला डी पर्यंत गेला. म्हणजे हे सगळं करत असताना सांगणार आहे द स्ट्रेट लाईन ए एस आणि दुसरी कुठली सांगितली सी एस. म्हणजे इथं ही जी तुम्हाला स्ट्रेट लाईन ए एस दिसते किंवा इथं दिसणारी ही जी स्ट्रेट लाईन सी एस, ही जी तुम्हाला दिसते स्ट्रेट लाईन सी एस किंवा ही स्ट्रेट लाईन काय दिसते त्या ठिकाणी ए एस जे आहे त्या स्वीप्स काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. दॅट इज त्यांचा एरिया पण काढलेला आहे. एरिया कुठला काढला तिथं ए एस बी असेल किंवा काय सांगणार आहे आपण सी एस डी जो असेल तो कशा असणार आहे त्या ठिकाणी इक्वल असणार आहे. म्हणजे न्यूटन्स सेकंड लॉ काय सांगितलं त्या ठिकाणी द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. म्हणजे हा प्लॅनेट आहे, हा सन आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट द सन काय सांगितलं त्या ठिकाणी स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम सांगितलं. त्यानंतर आपण जे जाणार आहे तो तिसरा सांगत असताना न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन आम्हाला जो घ्यायचा आहे तो केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे तो काय सांगितलेला आहे तर सांगत असताना सांगितलं आहे स्क्वेअर ऑफ द पिरियड. म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण ज्याला म्हणतो. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, इथं जे साईन आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द म्हणतो. क्यूब ऑफ द सांगितलेला आहे. आता क्यूब ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सेमी क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी सन. परत एकदा बघा द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी सन. म्हणजे आपण जे मग सांगितलं की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन डिनोटेड बाय द लेटर टी सांगितलं आणि प्लॅनेट आणि सनमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आपण आर असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे त्या ठिकाणी क्यूब ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्टन्स जे आहे. म्हणजे कुठलं डिस्टन्स मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी सन. म्हणजे सनपासून प्लॅनेटचं असणारं जे मीन डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबला तो कसा असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. मग आम्हाला काय करायचं आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल काढायचं. देअरफॉर वी हॅव रिटन हिअर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय घेणार आहे के विच इज काय असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आम्हाला काय सांगितलं आपण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी के आणि हा के म्हणजेच कोण असतोय आपला त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतोय. आणि मग हे केपलर्सनी ऑब्टेन दीज लॉज सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ पोझिशन ऑफ द प्लॅनेट ऑब्टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. म्हणजे रेग्युलर ऑब्झर्वेशनमध्ये या ठिकाणी केपलरनी 3 लॉज सांगितलेले आहेत. फर्स्ट लॉ जो आहे तो ऑर्बिटशी रिलेटेड आहे. सेकंड लॉ जो आहे तो त्या ठिकाणी इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईमच्या संदर्भात आहे. आणि थर्ड लॉ जो आहे तो पिरियडच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून पहिला लॉ सांगितला तो काय सांगितला द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजे पहिलं सन या ठिकाणी कुठं आपला असणार आहे आणि सगळे जे प्लॅनेट आहेत हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये या ठिकाणी मूव्ह होणार आहेत. म्हणजे हा प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह झाला. हा आपला काय सांगितला सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय हा झाला फर्स्ट लॉ. दुसरा लॉ काय सांगितला होता त्या ठिकाणी द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. म्हणजे हा लाईन जॉईनिंग जे आहे प्लॅनेट आणि सन मधला जर इथून इथंपर्यंत गेला असेल किंवा इथून इथंपर्यंत जरी गेला असेल तर या ठिकाणी हा जो इक्वल एरिया जो आहे तो स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ काय सांगितलंय टाइम सांगितलेला आहे. आणि थर्ड लॉ काय सांगितलंय स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द काय सांगितलंय त्या ठिकाणी मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द काय सांगितलंय त्या ठिकाणी सन. आणि ही सगळी ऑब्झर्वेशन जे आहेत पोझिशन ऑफ प्लॅनेट्स obtained by regular observation he had no explanation as to why planets obeys these law. म्हणजे हे लॉज का ओबे करतात हे त्यांना त्या ठिकाणी सांगता आले नाही. आणि मग वी विल सी द लॉ बिलो हाऊ दीज लॉज हेल्प न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ द थिअरी ऑफ द ग्रॅव्हिटेशन. आणि हे जे सांगितलेले केपलरचे 3 नियम आहेत हेच 3 नियम न्यूटननी काय केले त्या ठिकाणी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू.